कोटगाव अध्यक्षपदी श्री हेमंत भोमले यांची निवड. उरण तालुक्यातील कोटगाव हे कराडी समाजाचे वस्ती असलेले गाव आहे. गाव कोणतेही असो, परंतु गावचा कारभार सुरळीत चालावा, गावातील लोक गुण्यागोविंदाने नांदावे, गावात पूर्व परंपरागत चालत आलेले सण उत्सव यात्रा आनंदाने उत्साहाने पार पाडाव्यात, याकरिता कुणीतरी नेतृत्व करणे किंवा मार्गदर्शन करणे हे गरजेचे असते. याकरिता गावातील अशा या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रत्येक जबाबदारीचे विभाजनही केले जाते आणि त्या त्या व्यक्तींकडे सर्वानुमते निर्णय होऊन त्या त्या जबाबदाऱ्याही दिल्या जातात आणि मग तेव्हाच हे गावचे व्यवस्थापन उत्तमरित्या चालवले जाते. कोटगावाची ही एक परंपरा आहे, ती म्हणजे श्रावण महिन्यात येणारा गोकुळाष्टमी सण. हा सण म्हणजे लहान मुलांपासून ते अबालवृद्धांना आनंद देणारा सण आहे. यावेळी संपूर्ण गाव एकत्र येऊन या सणाची मजा घेत असते. राघोबा गोविंदा पथक तर रायगड जिल्ह्यात 8 थर लावण्याचा या गोविंदा पथकाने मान मिळवला आहे आणि याच गोविंदा सणाचे औचित्य साधून कोटगाव ग्रामस्थ मंडळाची जनरल सभा घेतली जाते आणि या सभेत सर्वांच्या उपस्थितीत गावच्या नवीन अध्यक्षाची सर्वानुमते निवड केली जाते. यावेळी प्रत्येक कुटुंबातून एक सदस्य पंच म्हणून निवडून दिला जातो. त्यातून गावच्या अध्यक्षपदाची नेमणूक केली जाते. अगोदर असलेल्या अध्यक्षांकडून नवनिर्वाचित अध्यक्षांकडे गावची सूत्रे दिली जातात. त्याचप्रमाणे यावेळी गावच्या पंच कमिटीचीही निवड केली जाते. 2024-25 यावर्षी कोटगाव अध्यक्षपदी श्री हेमंत परशुराम भोमले यांची निवड झाली आहे. हेमंत भोमले म्हणजे गावच्या प्रत्येक कार्यक्रमात आर्थिक भार घेऊन कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. दरवर्षी येणारा माघी गणेशोत्सवाची जबाबदारी तर ते सर्वतोपरी हेमंत भोमले घेत असतात. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर, महिलांसाठी हळदी कुंकू यासारखे उपक्रम हेमंत भोमले यांच्या देखरेखीखाली यशस्वीरित्या राबवले जातात. 2016-17 साली राघोबादेव पालखी सोहळ्याच्या वेळी हेमंत भोमले यांनी खजिनदार पदाची धुरा उत्तमरित्या सांभाळली होती. राघोबादेव पालखी सजावट, DJ व्यवस्था, लाइटिंगमध्ये ही त्यांचा थोडाफार सहभाग असतो. बाकीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जयेश कृष्णा भोईर खजिनदार, कुंदन नारायण भोईर खजिनदार, प्रियाल दीपक भोईर सेक्रेटरी, तर पंचपदावर मंथन सतीश भोईर, मंथन नंदलाल पाटील, शैलेश काशीनाथ जोशी, रमेश पाटील, दिलीप बाळकृष्ण पाटील, ओमकार निलेश भोईर यांची, तर स्वीकृत म्हणून दीपक महादेव पाटील व मूर्ती हरिभाऊ शिंदे यांची निवड झाली आहे. कोटगाव अध्यक्ष हेमंत भोमले व त्यांच्यासोबत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील गाव कामकाज सुरळीत चालण्यासाठी शुभेच्छाही देत आहेत. महामुंबईसह तृप्ती भोईर, कोटगाव, उरण. उपस्थित आहे सर्व गोविंदा पथकांना विनंती करू की आपण चला राघोबा देव गोविंदा पथकाच्या सर्व शिलेदारांना आपण सहकार्य करूया. जय 7 थरांचा प्रयत्न खरं उरण तालुक्यातील हा सर्वात जुना गोविंदा पथक निश्चितच असेल. यातील मात्र शंकाने अनेक वर्ष की ज्यांचा सराव आपण अनेक ठिकाणी पाहिला आहे, त्यांच्या नावाची दहशत आपण अनेक ठिकाणी पाहिली. तिसऱ्या थरावरती तिसरा थर देखील 7 थरांचा प्रयत्न. जय 6 कंप्लेंट, 7वाचा प्रयत्न 7व्यावरती खरं तर चिमुकली आहे आणि 7वा थर देखील यशस्वी. नाव आहे राघोबादेव गोविंदा पथक कोटगाव. खरं तर भारतीय जनता पार्टी उरण तालुका